नवी मुंबई महानगरपालिकेच्या महासभेत UDCPR, वाढीव FSI आणि पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली। विषय क्रमांक 74 आणि 75 वर चर्चा सुरू असताना सभागृहात आरोप प्रत्यारोप आणि गदारोळ झाला। नवी मुंबईच्या भविष्यातील नियोजनावरून सदस्यांनी प्रशासनासमोर विविध मुद्दे उपस्थित केले। दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक द्वारकानाथ भोईर यांनी पुनर्विकासाला विरोध न करता नागरिकांच्या हिताचा विचार करण्याची भूमिका मांडली। वाढीव FSI आणि पुनर्विकास करताना शहरातील पाणी पुरवठा, वाहतूक व्यवस्था, मलनिस्सारण, पर्यावरण आणि सार्वजनिक सुविधांवर त्याचा परिणाम होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं असल्याचं भोईर यांनी स्पष्ट केलं। त्यामुळे नवी मुंबईच्या विकासासोबतच नागरिकांच्या मूलभूत सुविधांचा समतोल राखण्याची मागणी आता महासभेत जोर धरू लागली आहे। महापौर महोदय, या ठिकाणी सभागृह नेत्यांनी ठराव मांडलेला। आता पूर्ण ठराव मी वाचून नाही दाखवत साहेब, कारण तेवढा उशीर होतो। आणि त्या अनुषंगातून पात्र तज्ज्ञ संस्थेची खुल्या निविदा प्रक्रियेद्वारे नियुक्ती करण्याबाबत, ठीक आहे, नवी मुंबई शहर त्या ठिकाणी हे मगाशी कोणतरी बोललं की घरत साहेब बोलले 2095 पासून 2007 पासून, पण 2007 पासून आपण प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून आपण त्या ठिकाणी काम बघतोय। आणि ही नवी मुंबई शहराची रचना एक हॉरिझॉन्टल आहे, म्हणजे अशी काय एक याच्या नौका कशी असते तशा नौकेसारखी या रचना आहे नवी मुंबई शहराची। हा काय मोठा स्क्वेअर नाही किंवा काय नाही। त्यामुळे याच्यामध्ये जर काय पुनर्विकास घडवायचा असेल किंवा याच्यामध्ये आणखी काही रस्त्याच्या अनुषंगातून काही गोष्टी, निश्चितच पुनर्विकास व्हायला पाहिजे, रस्ते सुटसुटीत व्हायला पाहिजे, ट्रॅफिक नाही व्हायला पाहिजे, पाणी पुरवठा मुबलक असायला पाहिजे, तो पुरला पाहिजे। आणि ह्या सगळ्या बाबी त्या अनुषंगातून सभागृहाने पाहणं हे आपलं कर्तव्य, आपण शेवटी लोकप्रतिनिधी आहोत। आणि त्या अनुषंगातून पण हे शहर त्या ठिकाणी बघताना हा जो समितीचा ठराव आहे, हा समितीचा ठराव आपण बघताना त्या ठिकाणी पूर्वेला संपूर्णपणे MIDC, पूर्वी छोटी छोटी स्मॉल स्केल इंडस्ट्रीज होती, पण आता आपण पाहिलं असेल आता शासन त्या ठिकाणी मोठमोठे डाटा सेंटर त्या ठिकाणी शासनाने परवानगी दिलेले आहेत त्या ठिकाणी। आणि मोठमोठे डाटा सेंटर येतात, ते काय आपल्या हातात नाही, आपल्या हातात कंट्रोल करायची सुद्धा ती गोष्ट नाही।